नमस्कार मंडळींनो, मी येवळ्या गावचे यूट्यूबर सनी बाने आणि तुम्हाला ही व्हिडिओ दाखवण्याचं कारण असं आहे की काल 26/12/2025 रोजी ठीक रात्री 9:30च्या सुमारात आमच्या गावी म्हणजे काल आमच्या निर्गुणवाडीमध्ये आज आमच्या निर्गुणवाडीमध्ये पुरस्कार आहे, त्यांच्याकडे पूजा आहे. त्या निमित्ताने काल त्यांच्याकडे पाहुणे आलेले. ते जरा रस्ता विसरले म्हणून ते सावतांची घरं आहेत ना, त्यांच्या वरच्या साईडला रस्ता जातो एक वरती, तिथे त्यांनी बिबट्या बघितला. माझ्या मताने तर मला बिबट्या वाटतो तो. तुम्हाला काय वाटते व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आणि मला कमेंट करून सांगा बिबट्या आहे का तो वाघ आहे. मी तर मोस्टली व्हिडिओमध्ये बघितलं तर मला बिबट्या वाटला. तर ते मला आज पूजेला गेल्यावरती ते पाहुणे भेटले, तर त्यांनी मला ओळखतात यूट्यूबर येवळ्या गावचा, म्हणून त्यांनी मला ही व्हिडिओ पाठवली आणि मला सांगितले की तुझ्या चॅनलद्वारे दाखव आणि सगळ्यांना सावध राहायला सांग की आता वाघ हे असे रस्त्याला फिरायला लागलेत. तर आता मी जास्त वेळ घेत नाही, तुम्हाला ही व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओ पाहून झाल्यानंतर मी तुम्हाला तिथे बिबट्या दिसला, वाघ दिसला तर तुम्हाला मी दाखवतो आणि मला प्लीज कमेंट करून सांगा हा बिबट्या आहे का वाघ आहे ते. हां, तर आपण नंतर व्हिडिओच्या लास्टला आपण भेटूया. हा बघा, हा रस्ता गेला ना देवळाकडे गेलाय, रामेश्वर मंदिराकडे आमच्या. आणि हा रस्ता कुठल्या मार्गे जातो आणि आमच्या निर्गुणवाडीकडे हा रस्ता जातो. आणि हा गेलाय वरती कोरीवरती गेलाय. या रोडला तो वाघ दिसून आला. आता काळो काय मग दिसत नाही, तुम्हाला पुढे गेल्यावरती दाखवतो सगळा. ते ओवळ्याचे धडाडीचे आहेत, ते आम्ही आलो इथे योग्य ती माहिती देणार. हो, हे बघा माझ्यासोबत आता काका आले आहेत. आता तुम्हाला मी लोकेशन दाखवतो. हे बघा, या जागेवरती काल बघितला गेला वाघ, इथे बसलेला होता. आणि आता आम्ही बाईक घेऊन आलो. हे बघा माझी बाईक घेऊन आलो. तर काका प्रत्येकाला तर आपल्या गावाला सांगा इथे सगळी काळजी घ्यायला. तर आमच्या केळीच्या वाडीतील आणि आना सावंत यांच्या घराच्या वरती आणि निर्गुणवाडीच्या मधून क्रेशरवर जो रोड जातो त्या रोडला वाघ बसलेला दिसला. काल 4 व्हीलर गाडी घेऊन लोक चुकून वरती आले, त्यांना तो दिसला होता. तर ते रिटर्न आले आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी फोटो काढले, आम्हाला दाखवले. त्यात तुम्हाला फोटो पाठवतो. आज आम्ही स्वतः ती जागा व्हेरीफाय करायला आलो आहे, सनीबाने आमचे, आणि आम्ही तर जागा व्हेरीफाय केलेली आहे. तर आपल्या केळीच्या वाडीतील, निर्गुणवाडीतील आणि गावातील सर्व ग्रामस्थांनी, लहान थोर सर्व मुलांची, बायकांची, गुराकडे जाणाऱ्या सर्वांची, जनावरांची आपापली स्वतःची सर्वांनी काळजी घ्यायची. आणि गावातील कोणाला दगापटका होणार नाही याची आपण काळजी घ्या. आणि ग्रामपंचायतीने किंवा ग्रामसेवकाने किंवा इतर लोकांनी वन अधिकाऱ्यांना कळवायची व्यवस्था करत आहोत. हो हो, बरोबर काका. तर हे बघा, संभाळून जा, इथे गुरांना घेऊन येतात तुम्ही. चला, काकांनी चांगली माहिती दिली. मी माझ्या तऱ्हेने तुम्हाला जेवढे व्हिडिओ माझ्या गावातले असते ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतो माझ्या चॅनलद्वारे. तर आता ही व्हिडिओ आलेले कार्यक्रमासाठी त्यांनी मला सांगितली तुझ्या चॅनलद्वारे दाखव. तर काका सगळ्यांनी काळजी घ्या सर्वांनी. वाडी, निर्गुणवाडी आणि गावाला ते सर्वांनी, लहान थोर सर्वांनी आणि गुरांकडे जाणाऱ्या लोकांनी विशेषतः लहान मुलांची, महिलांची, सर्वांची विशेषतः काळजी घ्या. आणि वन अधिकाऱ्यांना कळवण्याचा तजवीज ठेवा की जेणेकरून आपल्या गावामध्ये असा आघात घडणार नाही. बरोबर आहे, बरोबर. आता हे आम्हाला माहिती नव्हता, काल आले ते व्यक्ती, त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणून आज हे कळलं. आपल्या गावाच्या दक्षतेसाठी आम्ही आपल्या सर्वांना माहिती पुरवत आहोत. हो, आणि मेन म्हणजे बाईकवाल्याने जास्त करून काळजी घ्या. फोर व्हीलरवाल्यांना जास्त टेन्शन नसतो, बाईकवाल्यांना जरा जास्त. आणि गुरांकडे जाणाऱ्या लोकांनी किंवा एकटा रोडवरून जाणाऱ्या काळजी घ्या, लक्ष द्या. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आजूबाजूच्या सर्वांना, गावातील सर्वांना, लहान थोरांना आणि आजूबाजूच्या येणाऱ्या लोकांना सर्वांना कळवा. ओके, चला, धन्यवाद. व्हिडिओ आवडली तर लाईक करा. ओके, आणि मला कमेंट करून सांगा वाघ आहे काय बिबट्या आहे ते तुम्ही. ओके, चला, धन्यवाद. बाय बाय.